बातमीपत्रात आता पाहुयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आज विधानसभेतील कामकाजात होणाऱ्या दिरंगाईच्या मुद्द्यावर कामचुकार अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले। या प्रकरणी त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहमती दर्शवली, तसेच विधानमंडळाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत विधिमंडळाचं कामकाज लवकरच डिजिटलायझेशन होणार असल्याचं स्पष्ट केलं। सुधीर मुनगंटीवार आज विधानसभेत बोलताना म्हणाले की मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष कामकाजाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि गुणात्मक बदल करण्यासाठी विविध दिशानिर्देश देत असतात। पुरवणी मागण्या मांडल्यानंतर कपात सूचनेचं उत्तर 30 दिवसांमध्ये मिळणं हा सदस्याचा अधिकार आहे, पण मागच्या अधिवेशनात लक्षवेधीची उत्तरं मिळालेली नाहीत। त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी या प्रकरणी सुमोटो घेत मुख्य सचिवांवर हक्कभंग आणण्याची घोषणा केली होती। मी 16 मार्च 2022 रोजी कपात सूचना मांडली होती, त्याचं उत्तर मला गत 18 फेब्रुवारी रोजी मिळालं। या काळात एक विधानसभा बदलली, सरकारी कर्मचाऱ्यांच्या मनात विधानसभेत होणाऱ्या कामकाजाविषयी गांभीर्य नसेल, उदासीनता असेल आणि कामकाजाविषयी त्यांच्या मनात कुठलीही भीती नसेल तर या कामकाजाचा गुणात्मक दर्जा वाढवण्यासाठी तुम्ही जे काही करत आहात त्याचा काहीही उपयोग नाही, असं सुधीर मुनगंटीवार विधानसभा अध्यक्षांना उद्देशून म्हणाले। ते पुढे म्हणाले, ही चिवताई दार उघड कापूस कोंड्यासारखी आणि अकबर बिरबलाच्या खिचडीसारखी कथा आहे। आपण दुसरे तरुण अध्यक्ष आहात, तुमच्या कार्यकाळात गुणात्मक दर्जात बदल करायचा असेल तर तुम्हाला समोरील चांदीच्या दंडाचा वापर करावाच लागेल। 4 वर्षांनी कपात सूचनेचं उत्तर मिळत आहे। महाराष्ट्रात कुणाला घाबरायचं नाही का? अजूनही लक्षवेधीची उत्तरे मिळालेली नाहीत, मग आपल्याला कमीत कमी अशा कामचुकार कर्मचाऱ्यांसाठी ठोको विधेयक 2026 पास करावं लागेल। कपात सूचनेच्या उत्तराविषयी आपण चौकशी करून 2 दिवसात अहवाल मागवावा आणि संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करावं, अशी मागणीही मुनगंटीवार यांनी यावेळी केली। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा सरसंघचालक मोहन भागवत व संघाच्या नेत्यांना खडेबोल सुनावलेत। काही हजार किलोमीटर अंतरावरून येणारे परदेशी पाहुणे इथे महाराष्ट्रात आल्यानंतर मराठी भाषा सहज मान्य करतात। ते मराठी शिकण्याचा प्रयत्न करतात, पण तिचा अनादर कधीच करत नाहीत। हे परक्यांना कळतं, पण काही स्वकीयांना कळत नाही। मुंबईत एका कार्यक्रमाला येऊन गेलेल्या सरसंघचालकांना मुंबईत येऊन मराठीत बोलावे असे त्यांना का वाटले नाही हे माहीत नाही, असे ते म्हणालेत। राज यांनी या प्रकरणी मराठी शिकणाऱ्या एका जपानी तरुणीचा व्हिडिओही पोस्ट केला आहे। गत काही दिवसापासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेल्या एका जपानी तरुणीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। या व्हिडिओत ही तरुणी मराठी भाषेतील काही वाक्य उच्चारताना दिसत आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या तरुणीचा व्हिडिओ पोस्ट करत मराठीचा कथित द्वेष करणाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत। राज ठाकरे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, एका जपानी तरुणीचा एक व्हिडिओ समोर आला। ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यास आहे आणि ती तिच्या परीने मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न करत आहे। ती एक नवीन मराठी शब्द रोज शिकते आणि त्याची एक चित्रफिती तिने टाकली। ती चित्रफिती पाहिल्यावर एक विचार डोक्यात आला की हे सगळे काही हजार किलोमीटरवरून येणारे परदेशी पाहुणे पण इथे आल्यावर या प्रांताची भाषा मराठी आहे हे सहज मान्य करतात। ते जर इथे खूप काळ राहणार असतील तर ती भाषा शिकण्याचा प्रयत्न करतात, नाहीतर किमान भाषेचा अनादर कधीच करत नाहीत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने तब्बल 1150 कोटी रुपयांचा महाघोटाळा झाल्याचा आरोप केला आहे। या प्रकरणी त्यांनी सत्ताधारी पक्षाच्या एका खासदाराच्या कथित घोटाळ्याकडे अंगुली निर्देश केला आहे। प्रस्तुत घोटाळ्यात सत्ताधारी पक्षाच्या एका बड्या खासदाराच्या चालकाचा हात असल्याचं सांगितलं जात आहे, पण हा चालक केवळ प्यादा आहे की त्यामागे एखादा मोठा वजीर दडलाय, असा सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे। अंबादास दानवे मंगळवारी आपल्या एका पोस्टमध्ये म्हणाले की समृद्धीच्या नावाखाली लुटालुटीचा महामार्ग, 1150 कोटींचा महाघोटाळा, सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने सरकारी तिजोरीवर दरोडा टाकण्याचा नवा प्रकार समोर आलाय। मी पुराव्यासह या अद्भुत घोटाळ्याचे वाभाडे काढले आहेत। घोटाळ्याचा चमत्कार बघा, 1985 मध्ये जन्मलेल्या व्यक्तीच्या नावे 1971 मध्येच 23 एकर जमीन बक्षीस म्हणून मिळते। हा निव्वळ भ्रष्टाचार नाही तर जादूचा प्रकार वाटतोय। 3 एकर जमिनीच्या बदल्यात
23 एकराचा मोबदला लाटण्याचं कारस्थान, मृतांच्या आत्म्यालाही न सोडता त्यांच्या नावावर कागदपत्रांचा फेरफार सर्वात धक्कादायक. या महापापात सत्ताधारी पक्षाच्या एका बड्या खासदाराचा चालकाचा हात. आमचा सवाल, हा चालक केवळ प्यादा आहे की यामागे एखादा मोठा वजीर दडलाय? या प्रकरणाची तत्काळ CID चौकशी झालीच पाहिजे आणि दरोडेखोरांना तुरुंगात धाडलं पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. अंबादास दानवे यांनी या प्रकरणी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना एक निवेदनही दिलं आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नुकतीच मुंबईत पक्षाच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा केली. आगामी निवडणुका आणि संघटनात्मक बांधणी डोळ्यासमोर ठेवून अनेक नेत्यांना बढती देण्यात आली असून काही तरुण चेहऱ्यांना संधी दिली आहे. मात्र या निवडणुकीवरून शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपवर खोचक शब्दात टीका केली आहे. ही फडणवीसांची भाजपा आहे असे म्हणत केशव उपाध्येंना सतरंजीच्या कोपऱ्यावर आणून हकलवण्याची तयारी असल्याचा टोला त्यांनी लगावला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत भाजपच्या प्रदेश स्तरावरील महत्त्वाच्या पदाची घोषणा केली. नव्या नियुक्त्यानुसार नवनाथ बन यांची मुख्य प्रवक्तापदी निवड करण्यात आली आहे. प्रदेश उपाध्यक्षपदी केशव उपाध्ये, अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोरगे, संजय भेंडे, रामदास कडस, गोपीचंद पडळकर, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकूरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व नेत्यांना प्रदेश पातळीवरील संघटनात्मक जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. प्रदेश उपाध्यक्षांची जबाबदारी दिल्यामुळे केशव उपाध्ये यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानले. परंतु यावरून सुषमा अंधारे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपची यादी जाहीर होताच सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत भाजपच्या कार्यपद्धतीवरून टोला लगावला आहे. विशेषतः केशव उपाध्ये यांच्या नियुक्तीवर भाष्य करताना त्या म्हणाल्या, उपाध्ये यांना हळूहळू सतरंजीच्या कोपऱ्यावर आणून हकलवण्याची तयारी सुरू झाली आहे. हे बघून खंत वाटली. भाजपाच्या संघर्षाच्या काळात भाजपाला सत्तास्थानी पोहोचवण्यासाठी ज्या लोकांनी खस्ता खाल्ल्या त्यांना नव्या लोकांच्यासाठी सतरंजा टाकण्याचे काम भाजपाने दिले आहे. ही फडणवीसांची भाजपा आहे अशी टीकाही सुषमा अंधारे यांनी केली. महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आपला पत्ता खोलला आहे. सोमवारी रात्री पार पडलेल्या कोर कमिटीच्या बैठकीत पार्थ पवार यांना राज्यसभेच्या रिंगणात उतरवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. तसेच पक्षाची सर्व धुरा सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवत त्यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यावरही शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या मुंबईतील निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोर कमिटीची खलबते पार पडली. या बैठकीला सुनेत्रा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित होते. मागील लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पार्थ पवार सक्रिय राजकारणापासून काहीशे दूर होते. मात्र आता त्यांना थेट दिल्लीच्या वरिष्ठ सभागृहात राज्यसभा पाठवून पक्षाने तरुण नेतृत्वाला संधी देण्याचं निश्चित केलं आहे. येत्या 26 फेब्रुवारीला वरळी डोम येथे होणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांची अधिकृतपणे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषणा केली जाईल. दुसरीकडे भाजपनेही आपले उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आणली आहे. आज रात्री 10 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भाजपची महत्त्वाची बैठक होणार आहे. महायुतीकडून पुन्हा एकदा RPI नेते रामदास आठवले यांचं नाव जवळपास निश्चित आहे. राज्यातील अंमली पदार्थाच्या वाढत्या वेळाख्यावर राज्य सरकारने आता अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला असून केवळ तस्करच नव्हे तर त्यांना नकळत मदत करणाऱ्या कुरिअर कंपन्यांनाही आता कायद्याच्या कचाट्यात आणले जाणार आहे. कुरिअर कंपन्यांनी पार्सल स्वीकारताना त्यात ड्रग्ज नाही याची खात्री केली पाहिजे, अन्यथा त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. कृत्रिम ड्रग्जसाठी लागणारी रसायने आयात करणाऱ्या कंपन्यांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. सरकारची ड्रग्जबाबत झिरो टॉलरन्स पॉलिसी आहे. पोलीस अधिकारी सहभागी सापडले तर थेट बडतर्फ केली जात आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा सभागृहात बोलताना दिली. विधानसभेत कामकाजादरम्यान प्रश्नोत्तराच्या अनेक सदस्यांकडून राज्यातील ड्रग्ज प्रकरणावरून प्रश्न उपस्थित केले. 1600 कोटींचे ड्रग्ज पकडले जात असतील तर मुंबईत मेक्सिकोसारखी परिस्थिती होण्याची भीती व्यक्त केली. तर श्रीरामपूर मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार हेमंत ओगले यांनी कुरिअरच्या माध्यमातून ड्रग्जची तस्करी केली जात असल्याचे सांगितले. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपरोक्त उत्तर दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ड्रग्जचा विषय हा महत्त्वाचा विषय आहे. यामध्ये कुरिअर्सवर देखील आपण कारवाई सुरू केली आहे.
सगळ्या कुरिअरमध्ये राज्य सरकारची पथके पाठवलेली आहेत. कुरिअर कंपन्यांना सेन्सिटाईज केले आहे. त्यांच्यावरही जबाबदारी टाकले की त्यांनी जर तपासणी न करता अशा प्रकारचे कुरिअर डिलिव्हर केले, पाठवणारा तर दोषी असेलच, पण कुरिअरवाल्यांनाही त्यात दोषी पकडले जाईल, असा इशारा फडणवीसांनी दिला. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत अवकाळी पावसामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीची मदत करण्याच्या मुद्द्यावर सरकारला चांगलंच कोंडीत पकडलं. त्यांनी या शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची मागणी करत धान उत्पादक शेतकऱ्यांना अद्याप बोनस मिळाला नसल्याकडेही सरकारचं लक्ष वेधलं. त्यांच्या मदतीला भाजप आमदार तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवारही धावून आले. विदर्भ आणि मराठवाड्यातील नुकसानीचा पाढा वाचताना वडेट्टीवार म्हणाले की नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ तसेच मराठवाड्यातील बीड, लातूर, नांदेड, परभणी या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीने ज्वारी, गहू, हरभरा ही काढणीला आलेली पिकं मातीमोल झाली आहेत. आंबा आणि द्राक्ष बागायतदारांचंही अतोनात नुकसान झालं. हवामान खात्याने सोलापूर, परभणी, नांदेड, धाराशिव भागात पुढील 2 दिवस पावसाचा इशारा दिला असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मागील अतिवृष्टीची मदत अजून मिळालेली नाही. धानाला बोनस जाहीर करून देण्यात आलेला नाही आणि आता पुन्हा संकट आलं आहे. सरकारने नियम निकष बाजूला ठेवून तातडीने रोख मदत द्यावी आणि पंचनाम्यांचे केवळ आदेश न देता प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे. एकीकडे अवकाळी पावसाने शेतकरी उद्ध्वस्त होत असताना दुसरीकडे शक्तीपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या घराघरांवर नोटिसा चिकटवून दहशत निर्माण केली जातीय, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन मोजणी सुरू आहे. सहजपूर, जवळासारख्या 600 लोकसंख्येच्या गावामध्ये 1000 पोलिसांचा फौजफाटा तैनात करून मोजणी प्रक्रिया राबवली जाते. हे लोकशाहीला भूषणावह नाही. धाराशिव, सांगली, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनी 23 फेब्रुवारीला या प्रकल्पाविरोधात एल्गार पुकारला होता. हा प्रकल्प रद्द करावा अशी जनभावना असल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं. ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी केंद्र सरकारने तातडीने घटनादुरुस्ती करावी अशी ठाम मागणी केली आहे. सध्याच्या संविधानिक तरतुदीनुसार प्रत्येक राज्य सरकार आपल्या राज्यातील ओबीसी लोकसंख्येच्या आधारावर आरक्षणाचा टक्का ठरवत आहे. त्यामुळे वेगवेगळ्या राज्यात भिन्न निर्णय घेतले जात असून आरक्षणाचा प्रश्न गुंतागुंतीचा बनत असल्याचे त्यांनी नमूद केले. तायवाडे यांनी सांगितले की ओबीसी आरक्षणाचा पेच कायमचा सोडवायचा असेल तर केंद्राने एकसंध धोरण स्वीकारणे आवश्यक आहे. राज्य सरकारने केवळ चर्चा करून वेळ घालवू नये, तर या अधिवेशनातच ठराव मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठवावा. त्यानंतर केंद्रानेही चालू अधिवेशनात घटनादुरुस्ती करून स्पष्ट तरतूद करावी, अशी त्यांची मागणी आहे. राज्य आणि केंद्र या दोन्ही स्तरावर ठोस निर्णय न झाल्यामुळे ओबीसी समाजात संभ्रम आणि असंतोष वाढत असल्याचे त्यांनी म्हटले. ओबीसी समाजाला खरोखर 27% आरक्षण द्यायचे आहे का, असा सवालही तायवाडे यांनी उपस्थित केला. त्यांचे म्हणणे आहे की आरक्षणाचा प्रश्न अनेक दिवसापासून प्रलंबित ठेवला गेला आहे. त्यामुळे शासनाची भूमिका काय आहे याबाबत शंका निर्माण होत आहे. संविधानात ओबीसींना आरक्षणाची तरतूद आहे, मात्र किती टक्के द्यायचे याचा अधिकार राज्यांना देण्यात आला आहे. हीच तरतूद सध्या अडचणीचे कारण ठरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.